तर जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीवरील अवैध वाळू उपशा विरोधात 15 ते 20 गावातल्या ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। थेट अवैध वाळूचे ट्रकच सरपंच आणि गावकऱ्यांनी पकडून देत तहसीलदार कार्यालयात जमा केले। मात्र पोलीस या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचं समोर आलं। या अवैध वाळू उपशामुळे तब्बल 20 ते 25 गावांमधल्या शेतीच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे। त्यामुळे हा वाळू उपसा बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला। रक्कम जमा झालीच पाहिजे। तहसीलदार साहेबांचे निवेदन देत असताना ठेकेदाराने त्याचा एक संबंधित माणूस पप्पू राजपूत याला पाठवून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। बघू शेतकरी पुत्र मरेल त्याच्यावरती तर काही होणार नाही, पण शेतकऱ्यांचं पाणी वाचवण्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल।